आज ना ऑफिसवरून घरी गेल्यास असं ठरवलं की आता काहीच काम थोडा वेळ करायचं नाहीये आणि आपण ना थोडा वेळ आराम करू. आणि माझा आवाज पण तुम्हाला ना थोडा वेगळा येत असेल, कारण ना माझी तब्येत ठीक नाहीये. सर्दीनं ते खूप जाम केलेलं आहे, त्यामुळे म्हणलं की थोडा वेळ आराम करावा. पण जेव्हा आराम करायला बेडरूम मध्ये गेली ना, तर हा सगळा पसारा बघून तर आराम करायची इच्छाच निघून गेली. म्हणलं हे आता जर नाही केलं ना तर हे तसंच राहील आणि थोडं थोडं म्हणलं तर ना खूप कामे असतात. त्यामुळे म्हणलं की आता आराम करायचा टाइम पण नाहीये आणि दिवस पण मावळत आलेला आहे, त्यामुळे झोपायला पण नकोच वाटत होतं. पण ना खरंच खूप थकल्यासारखं झालेलं. पण मन मोठं केलं आणि म्हणलं जाऊ दे, झोपायचं नको. आपण हे ज्या आवराआवरी आहे ना तीच करायला घेऊ आणि आज थोडं कमीच काम करू, म्हणजे थोडा थकवा पण जाणवणार नाहीये आणि थोडं छानही वाटेल. हे झालं तर कपडे मशीनला लावायचे होते, ते लावून झाले होते. म्हणलं आता हे काढून लगेच वाळायला टाकून घेऊ. एक एक काम नाही नाही म्हणत ना असे बरेच काम निघतात आणि ते करत करत म्हणजे टाइम कधी निघून जातो ना ते समजतही नाही. आता कपडे वाळायला टाकले होते, ते झाल्यानंतर किचन मध्ये येऊन बघितले तर किचन मध्ये पण ना पसारा तसाच पडलेला होता. म्हणलं आता हे आवरून घेऊ, कारण सकाळी ना घाईघाईमध्ये सगळीच कामं होत नाहीत, काही ना काहीतरी राहतच. म्हणजे थोडं थोडं दिसतं पण ते ना त्याच्यासाठीच ना खूप टाइम जातो. सकाळच्या घाईघाईमध्ये जेवण ते बनवलेलं असतं, त्यामुळे ना नाही म्हणलं तरी पीठ सांडतं, डब्यांना पीठ लागलेलं असतं, गॅस घाण झालेला असतो आणि हे करत ना सकाळी करायला खरंच टाइम नाही भेटत. त्यामुळे जेवढं जेवढं ना वरवरचं करता येईल ना तेवढंच करून घेते सकाळी आणि संध्याकाळी ना बरेच कामं पडतात, कारण सकाळी तेवढा टाइम नाही भेटत. पण संध्याकाळी थोडा टाइम असतो, म्हणजे त्यामुळे हे करून घेतलं. थोडा फ्रेश झाली आणि ते झाल्यानंतर म्हणलं आता जाऊ दे, आता झोपायचं नकोच, आपण ना कामच करायला घेऊ. मग इकडे ना मला सोफ्यावर ना बेडशीट म्हणजे हे पण टाकायचे होते आणि म्हणजे क्लीन पण करून घ्यायचा होता सोफा तो, आणि त्याचे कव्हर पण अंतरायचे होते. म्हणलं आता हेच करून घेऊ, कारण हे होईपर्यंत संध्याकाळ होईल आणि नंतर लगेच जेवणाची तयारी करता येते. त्यामुळे माझं ना इकडं हेच काम चालू होतं. आता हे टाकलंच ना म्हणजे माझ्याकडून ना त्या दिवशी असं झालं, मी कव्हर तर घेतले पण ना दोन वेगवेगळे घ्यायचे सोडून मी सेमच घेतले. त्यामुळे पहिले काढून ना हे जे अगोदरचे होते ना ते टाकले, कारण तेव्हा मला समजलंच नाही. म्हणलं कमी पडू नये म्हणून मग जास्तच घेतले होते आणि नंतर इथे येऊन जेव्हा माप घेऊन कट केलं ना तेव्हा ते जास्तच उरले आणि ते डबल झाले. त्यामुळे म्हणलं आता जाऊ दे, एक घाण झाले तर दुसऱ्या वेळेस हे टाकता येतात. त्यामुळे म्हणलं की म्हणजे वाईट काही वाटून घ्यायची गरज नाहीये. ते जेव्हा खराब होतील तेव्हा हे टाकता येतील. हे काय खराब नाही होणार किंवा असं वेस्ट झालं असं काही वाटणार नाहीये. त्यामुळे हेच काम झालं होतं. आता हे पिलो कव्हर पण ना मी ऑनलाईनच मागवले होते आणि हे इतके छान येतील ना मला खरंच वाटलेलं नव्हतं. आणि घर ना म्हणजे छोट्या छोट्याच गोष्टी ना आपण करतो पण त्याच ना खूप दिसायला छान दिसतात आणि त्याच्यामुळे ना आपलं घर पण प्रसन्न वाटतं. हे झाल्यानंतर आता संध्याकाळ होत आलेली होती. म्हणलं आता दरवाजा खिडक्या लावून घेऊ, कारण मच्छर ते येऊ नये. तसे तर सहसा मच्छर नाही येत, पण म्हणलं आता जाऊ दे, टाइम झालेला आहे आणि आपल्याला पण किचन मध्ये जायचं आहे. तर मग इकडचं सगळं पॅक करून घेऊत आणि नंतर जेवण बनवायला किचन मध्ये जाऊ. त्यामुळे ना इकडे माझं चालू होतं की दरवाजा खिडक्या लावून घ्यायचं. आता म्हणताना संध्याकाळच्या टायमाला दरवाजा खिडक्या उघड्याच असायला पाहिजे, पण तसं नाही. यांना यायला ना थोडा टाइम होतो आणि तोपर्यंत एकटी असते, त्यामुळे म्हणलं की नकोच, कारण लोकांचं काही सांगता येत नाहीये. त्यामुळे आपण आपली काळजी घेतलेली बरं. त्यामुळे हे सगळं माझं इकडे लावून घ्यायचं आणि हेच काम चालू होतं. तर तुम्हाला ना
माझा ब्लॉग कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास ना नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल काही सजेशन आहे किंवा काही चेंजेस करायला पाहिजे तर ते तुम्ही नक्की